स्वानंदी, स्वानंदी. हाय. सुजित सर, तुम्ही? हो, ऍक्च्युली एक काम होतं. स्वानंदी, मी आत आलेलं चालणार आहे का तुला? सुजित सर, असं काय विचारताय? तुमचंच घर आहे, कधी येऊ शकता या. नाही तसं नाही, तर अशी मणी तुझ्या खोलीत आला होता, तुला ऑकवर्ड फील झालं होतं ना, सो माझ्यामुळे तसं काही नको वाटायला म्हणून मी बाबा विचारलं. सुजित सर, तुम्ही अवतीभवती असलात की सेफ वाटतं मला. आणि असले प्रश्न नका विचारत जाऊ. तुमचंच घर आहे, कधी येऊ शकता. प्लीज या आत या. स्वानंदी, ऍक्च्युली एक थोडा प्रॉब्लेम झालाय. कसला प्रॉब्लेम सुजित सर? स्वानंदी, तुझ्या ऍक्सिडेंट नंतर सगळ्या मशीन्सचं ऑडिट मी क्लोजली केलं. 2 मशीन्स फॉल्टी निघालेत, त्यामुळे मी त्यांना सर्व्हिसिंगला पाठवून दिलंय. आणि आपल्याला एक मोठी एक्सपोर्टची ऑर्डर डिलिव्हर करायची आहे, आणि ती जर वेळेत नाही केली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मशीन्स कमी असल्यामुळे मला कळत नाहीये की इतकी मोठी ऑर्डर डिलिव्हर कशी करायची. पण ती ऑर्डर पूर्ण होऊ शकते जर आपल्या स्टाफने दिवस रात्र मेहनत केली, एक्स्ट्रा शिफ्टमध्ये काम केलं, तर आपण ती ऑर्डर वेळेत देऊ शकतो. पण ह्या सगळ्यासाठी मला तुझी मदत लागेल स्वानंदी. तू जितकं छान पद्धतीने समजावून सांगू शकतेस ना, तितकं मला नाही जमत. सो तू प्लीज आपल्या स्टाफला हे सगळं समजावू शकशील? हे बघ, तुझ्या इतकं चांगलं समजावणं वगैरे मला नाही जमत स्वानंदी. आणि एकच रिक्वेस्ट, हे काम मी तुला सांगतोय हे प्लीज डॅडना नको सांगूयात, नाही तर ते चिडतील माझ्यावरच. सुजित सर, आधी तर तुम्ही प्लीज म्हणू नका. मी करेन तुम्हाला मदत, आणि त्या निमित्ताने का होईना कमीत कमी मला तुम्हाला मदत करायचा चान्स तर मिळेल. काळजी नका करू, मी समजावेन सगळ्यांना. सो स्वीट ऑफ यू स्वानंदी, थँक्यू. सुजित सर, अहो थँक्यू काय देताय? उलट मी तुमचे आभार मानले पाहिजे. माझ्याकडनं तुम्हाला थँक्यू. स्वानंदी, कधी कधी आपल्या माणसांचे सुद्धा आभार मानायचे असतात. ते झालंच, तो तुमचा मोठेपणा, बाकी काही नाही.